अहो फक्त 10 मिनिटाचा प्रश्न आहे, सुकेल ना आता. बाबा तुमचा पण पॅक तयार झालाय. हा अगं अश्विनी काय मला कशाला? नाही नाही प्लीज प्लीज मला नको लावू. नाही नाही लावलो असं कसं? मला नको नको, यांना लावलं पुरे आहे. बाबा असं काय करता हो? हा पॅक मी खास तुमच्यासाठी तयार केलाय. हा बघा, हा पॅक चेहऱ्यावर लावला ना तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल खरंच. अगं अश्विनी आबा लावून घ्या ना हो. तसं पण आईचा एक्सपेरिमेंटच आहे ना, आणि तुम्ही जर लावून नाही घेतला आणि आईला कमी मार्क्स पडले तर चालेल तुम्हाला? बरं बरं ठीक आहे, पण हे बघ मी 10 मिनिटं लावून ठेवेल, नंतर मी चेहरा धुवून टाकणार आहे. चालेल. लावलं नाही का मी? हे मानेला मानेला अरे पुरे. श्रेयस हे नक्की वाघमारेंचंच घर आहे ना? वहिनी अहो हे सगळे काय असे भूतावनी चेअर घेऊन बसले? आई अजून एक सॅम्पल आलं. जा बबन काका जाऊन बस तिकडे. का मी का बसायचं तिकडे? अरे आईने नवीन फेस पॅक बनवलाय ना, मग त्याचं टेस्टिंग चालू आहे. जा ना तू बस ना तिकडे. वहिनी कसला पॅक बनवलाय तुम्ही? भाऊजी अहो यात ना कोरफड आहे. हा पॅक जो आहे मी तुमच्या स्किनवर लावणार आणि 20 मिनिटानंतर तुम्ही तो धुवून टाकायचा. म्हणजे तुम्हाला याचा सुगंध आवडतो का, किंवा हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला जळजळ झाली की गार वाटलं, हे सगळं तुम्ही मला सांगायचं. आणि जसं तुम्ही सांगाल तशी मी माझ्या वहीमध्ये नोंद करून ठेवणार. उद्या प्रोजेक्ट सबमिट करायचंय ना म्हणून. हा ठीक आहे. वहिनी पण मला एक सांगा, मी हा पॅक लावल्याने आणखीन गोरा होईल का? गोरं वगैरे काही होणार नाही, फक्त तुमच्या स्किनवर ना ग्लो येईल. पक्का? ठीक आहे लावा. या थँक्स हा भाऊजी. वहिनी एक मिनिट. भाऊजी पण अहो एक हॅलो. हा हा ठीक आहे मी आलो. अरे आलोच आलोच आलोच. हो 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 हो. वहिनी सॉरी एक अर्जंट काम आलंय, मला अर्जंट जावं लागतंय. हा प्लीज 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 एमर्जन्सी काम. अहो भाऊजी अर्धाच लावलंय. पॅक लावून. आई सॅम्पल मायनस झालं. कुहू हे अश्विनी यार धू का आता, मला खाजवल्यासारखं होतंय का? अगं मला सुद्धा जळजळतंय. अरे बापरे. तुम्ही दोघंही पॅक धुवून टाका आणि नंतर जे मॉइश्चरायझर देते ना ते लावा. ओके. यामध्ये मला सगळ्यात जास्ती डेझी सुलोचना आणि अश्विनचे प्रोडक्ट सगळ्यात जास्ती युजफुल आणि वेल रिसर्च वाटली. गुड जॉब गाईज. Yes, we did it. आणि यानंतर आपण या सर मला एक प्रॉब्लेम आहे. येस प्लीज टेल मी. सर म्हणजे सॉरी टू से पण मला हे ग्रुप प्रोजेक्ट पटत नाही. म्हणजे कोणत्या टीमने किती काम केलंय ते कसं कळणार? म्हणजे एखाद्या टीम मेंबरने कमी काम केलं असेल तरी त्या दुसऱ्या पार्टनरला फुकटचे मार्क मिळणारच आहेत ना. म्हणजे आता अश्विनीच्या ग्रुपमध्ये अश्विनीने जास्त काम केलंय, पण तरी सुद्धा दलजीतला त्याचे मार्क मिळणारच आहेत ना. तेन की लगता है कि सब काम अश्विनी ने अकेले नहीं किए, मैंने कुछ नहीं किया. सर सर देखो ये की गल कर रहा है. दलजीत प्लीज प्लीज सायलेन्स. मला माझ्या क्लासमध्ये हे वातावरण नको आहे. आदित्य यू प्लीज टेल मी, तुला काय वाटतं काय करायला हवं? सर मला आता असं वाटतंय की आपण ग्रुप प्रोजेक्ट नाही तर इंडिव्हिज्युअली काम केलं पाहिजे. म्हणजे त्याने आपल्याला कळेल ना की आपण काय करू शकतो ते. ऑल राईट, मला याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. मला डबल प्रोडक्ट मिळतील, पण तुम्ही सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली काम करायचं आहे. ओके. तुसी डोंट वरी, मेरे को ना एक बेस्ट प्रोडक्ट दा आइडिया है. तुसी ज्यादा खुश मत होना, प्रॉब्लम तो तेनो आगे होने वाली है. सुनो सुनो आगे क्या होता है. आता प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअली करायचं आहे म्हणजे प्रेझेंटेशन सुद्धा तसंच करावं लागणार आहे. हे प्रेझेंटेशन तुम्हाला आपले प्रिन्सिपल आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डिपार्टमेंटचे हेड मिस्टर वासनिक
तसेच आजचे गेस्ट फॅकल्टी जे एका कंपनीचे कन्सल्टंट आहेत त्यांच्यासमोर करायचं आहे. हे प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण याचे मार्क्स फायनल रिझल्टमध्ये कन्सिडर केले जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रेझेंटेशन तुम्हाला पीपीटी फॉर्मॅटमध्ये करावं लागणार आहे आणि समोर येऊन प्रेझेंट सुद्धा करायचं. मिसेस अश्विनी, डोंट फॉरगेट पीपीटी फॉर्मॅट, नो पेपर. ओके, येस. ऑल द बेस्ट. घ्या पटकन घ्या, पटकन घ्या. તમે ऐसा न करी सको. अरे एवढे कमाल ठेपले झालेत ना, मी आयुष्यात एवढे टेस्टी ठेपले कधी खाल्ले नाहीयेत. अरे मी ते स्पेशली माझ्या डेझीसाठी आणलेत. जिग्नेश, आय कांट ईट सच ऑइली फूड. कळतच नाही. शुअर ना? हो बाबा, 100% शुअर. जिग्नेश, हजारदा सांगितलं मी असं ऑइली फूड नाही खात. मला माझी फिगर मेंटेन ठेवायला लागते. डेझी, पण मी ते तुझ्यासाठी बनवून आणले होते. आणले होते, आता संपले. हो जिग्नेश, तू आईला नक्की सांग खूप छान थेपले होते करून, आणि पाककृती पण विचार. व्हॉट कृती? अगं, पाककृती म्हणजे रेसिपी. ओ, नाउ आय गॉट इट. मी ना तुमच्या या गुजराती फूडचा फॅन झालोय. कमाल असतात यार. अरे घे. मेनू मी मयू, मला ना असं हवंय की स्लाइड सुरू केलं ना की मी जसं जसं बोलेन तसं तसे ते पॉइंट्स दिसले पाहिजेत. हे बघ, एंटर दाबशील ना तर एक एक पॉइंट्स येत जाईल आणि याला ना टेक्स्ट एनिमेट म्हणतात. तर दाखवते कसं करायचं. इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथे ना वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. तर तुला ज्या टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे ना तो टेक्स्ट असा सिलेक्ट करायचा आणि जो इफेक्ट द्यायचा आहे त्यावर बघ, तू करून बघ तुला कोणता इफेक्ट हवाय तो. डन. झालं बघ. ऐक ना, मी काही इमेजेस पण डाउनलोड करून ठेवल्या आहेत. तू शिकवशील मला, म्हणजे कशा टाकायच्या ह्यात ते? डाउनलोड वगैरे सगळं शिकलीस आई तू. म्हणजे तर काय, आता आपलं प्रेझेंटेशन पटपटच होऊन जाईल बघ. मयू मयू मयू, ऐक ना, मी काय म्हणते, हे असं लिहिण्यापेक्षा आपल्याला दिसलं तर म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह असेल. म्हणजे नक्की कसं हवंय तुला? त्या दिवशी बबन भाऊजींच्या चेहऱ्यावर फेस पॅक लावला होता आणि त्यानंतर त्यांचे जे एक्सप्रेशन्स होते ना तसं काहीतरी दिसलं पाहिजे. करता येईल का आपल्याला? अच्छा, तसं हवंय. इझी आहे खूप. दाखवते बघ. चालेल. अगं, किती हुशार आहेस ग मयू तू. आता माझ्या हुशारीचं काय, हे सगळं तुझं इमॅजिनेशन आहे. तू जसं सांगते तसंच करते मी बाबा. आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये तुझीच हेल्प घेणार आहे. मयू, ह्या शेवटच्या स्लाइडवर आपण म्युझिक टाकलं तर कसं वाटेल? मला माहितीये कसं करायचं ते, मी दाखवते तुला करून. आई, कधी शिकलीस एवढं सगळं? बरं कर. वाव, खूप छान प्रेझेंटेशन बनलंय आपलं. तू आता ना तुझ्या बाबांसारखी बोलायला लागलीस. थांब, मी पेनड्राईव्ह मध्ये टाकते. म्हणजे कसं, उद्या तुला फक्त कॉलेजला पेनड्राईव्ह घेऊन गेलीस की झालं. मयू, अजून एक काम कर ना बाळा, तू सगळं पेनड्राईव्ह मध्ये टाकलंयस ना आता, पण नंतर ना एकदा क्रॉस चेक करून बघ त्या फाईल्स नीट ओपन होत आहेत की नाही. आई, क्रॉस चेक वगैरे? तू खूपच शिकली आहेस, सिरियसली. झालं, क्रॉस चेक करून पण झालं. ओपन होते फाईल. जरा जरी गोंधळल्यासारखं वाटलं ना तर बिंदास दंडीची हेल्प घे. आणि तुझ्या प्रेझेंटेशन साठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. नीट घेतलेस ना सगळं? बघ, पेनड्राईव्ह चेक करते मग. दादा थांबवा इथे बाजूला. हा,
चल आई, ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. मस्त बिंदास दे प्रेझेंटेशन. तिकडनं नको उतरू, इकडनं उतरू. हॅलो. हो अरे पोचतेच आहे. आले. बाय. दादा जरा लवकर चला ना प्लीज. बस इथेच थांबवा. किती झाले? बर. मैं करूँ देता हूँ. मैं उधर क्लास में सिचुएशन देख के आता हूँ. आयश, इस वाले स्लाइड पे क्या ऐड करना है? और इथे ना आपण सॅम्पल फीडबॅक लिहूया. नाही नको, GI फाईल नाही, खूप वेळ लागेल. त्याच्यापेक्षा आपण असं करूया का, आपण लिहूया, टाईपच करू. चालेल तू टाइप मला पेपर. हा. नेक्स्ट स्टुडंट अश्विनी वाघमारे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहे. काय खंडे पारकर सर? येस सर. सर, अश्विनीचं प्रेझेंटेशन नेहमीच वेल रिसर्च आणि इनोव्हेटिव्ह असतं. आजच्या प्रोडक्टमध्ये त्यांनी सहज अवेलेबल होणाऱ्या इन्ग्रेडियंट्सचा इनोव्हेटिव्ह यूज करून प्रोडक्ट तयार केलंय. खूप छान केलंय सर. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब करते, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या प्रोडक्टची आयडिया खरं तर माझी आहे, पण ह्याचं श्रेय मी एकटी नाही घेऊ शकत सर. मी प्रेझेंटेशन तयार केलं होतं आणि ते चांगलंही झालं होतं, पण इथे येताना माझं पेन ड्राईव्ह मिसप्लेस झालं. पण आज इथे मी जे काही प्रेझेंट करू शकले ते माझ्या क्लासमेट्समुळेच, कारण त्यांनी ऐनवेळी जर मला मदत केली नसती तर इथे मी हे प्रेझेंटेशन प्रेझेंट करू शकले नसते. सो याच्यामध्ये त्यांचाही वाटा आहे. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. अहो, मोकळ्या मनाने हे सगळं मान्य करणं ही सुद्धा एक चांगलीच क्वालिटी आहे. हरकत नाही, जेवढा पार्ट तुम्ही प्रेझेंट केला ना तेवढा पण चांगला होता. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. ओके. आता ऍडमिशन प्रोसिजर पूर्ण करूयात का? म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की उद्यापासून ईशाला कॉलेज अटेंड करता येईल. सर, हे खूप चुकीचं आहे. अश्विनीला आपण असं नाही काढून टाकू शकत. आजच्या असाइनमेंट मध्ये त्यांना खूप कमी मार्क्स मिळाले आहेत आणि जर का त्या परफॉर्म करू शकत नसतील तर त्यांना या कॉलेजमध्ये राहायचा काहीच अधिकार नाही. सर, पण एका असाइनमेंट वरून आपण अश्विनीला जज नाही करू शकत. सर, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून तिची असाइनमेंट इनकम्प्लीट राहिली. पण ब्राईट स्टुडंट आहे सर ती. हे बघा, आपण जर असं सगळ्यांनाच कन्सेशन द्यायला लागलो तर मग एक्झाम्सला काही अर्थच राहणार नाही ना. हे पा,
माझी मुलगी फॉरेन रिटर्न आहे आणि तिला या क्षेत्रातली जास्त माहिती आहे. आणि मुळात म्हणजे या माझ्या कॉलेजमध्ये जर तिला ऍडजस्ट करत नसाल तर कुठे करणार? अहो सर, म्हणूनच तिचं ऍडमिशन आधी घ्यायचं ठरलं होतं ना आपलं. पण ऍडमिशन डेटच्या आधी तुमच्याकडून कोणताही कॉल आलेला नाही. आम्ही इन्स्टिट्यूट कडून फॉलोअप घेऊनही तुम्ही किंवा ती ऍडमिशन प्रोसेस साठी आलाच नाही. ठीक आहे ना, मी आता आलोय. तुम्ही तिच्या वॅकेशन मध्ये कॉल केले होते, पण आता ती मालदीव्स मध्ये बसून ऍडमिशन बद्दल काय बघणार होती? कमाल आहे सर, तुमची मुलगी वेकेशनला गेली होती म्हणून तिने ऍडमिशन केलं नाही. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. तिने तिची ऍडमिशनची प्रोसेस वेळेत केली, सगळ्या असाइनमेंट कंप्लीट केल्या, तरी पण आपण तिला काढून टाकतो. दिस इज अनफेअर सर. काही नाही. हे ना दुसऱ्यांना सांगायचं, मला नाही. मला सगळं दिसतं. मागासपासून नोटीस करतोय मी, तुझं लक्ष नाहीये कुठेच. उगीच आमच्यावर हसतेस, खेळतेस, मिक्स होतेस. पण काहीतरी मोठं झालंय एवढं नक्की. आता मला सांग, झालंय काय? अश्विनी का रडतेस? काय झालंय? अगं काही नाही रडते, सांग मला. मला असंच आज रडावंसं वाटलं म्हणून रडते. असंच रडावं असं वाटलं? त्यापेक्षा जास्त काहीतरी झालंय. मला सांग काय झालंय एक्झॅक्टली. अश्विनी, आज कॉलेजमध्ये बाकीच्यांचं प्रेझेंटेशन होईपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं करा. ओके सर, अस्सी हेल्प कर दे तो चलेगा ना? चालेल. ट्रस्टी आले आणि आजच्या प्रेझेंटेशन मध्ये अश्विनी वाघमारेंना सी ग्रेड मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या बॅच मधून बाहेर जावं लागेल. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? एकदा ऍडमिशन दिलं का कॅन्सल नाही करता येत. ते काय माहित नाही, पण उद्या आमची एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे त्या मुलीची आणि माझी एंट्रन्स एक्झाम आहे. जर तिला माझ्यापेक्षा जर जास्त मार्क्स मिळाले तर मी कंटिन्यू नाही करू शकणार कॉलेज. हे काय म्हणजे एंट्रन्स परत द्यायची? याला काय अर्थ आहे? नाही, मी एक काम करतो, उद्या कॉलेजमध्ये येतो आणि मॅनेजमेंटला जाब विचारतो. नाही, नको. तुम्ही असं काही करू नका, खरंच सांगते. माझ्या परीने जेवढं काही मला करता येईल तेवढं मी करेन. आणि जर त्या मुलीला जास्त मार्क्स मिळाले तर आपण हा विचार केला पाहिजे ना की ती जास्त डिझर्विंग आहे म्हणून. अश्विनी, मला त्याची काळजी नाहीये. मला माहितीये तुला तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणार आणि सीट पण तुलाच मिळणार. हे जे काय मॅनेजमेंट करतं ना, हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि हे सगळं तू लपवून ठेवणार होतीस आमच्यापासून? तसं नाही हो, तुम्ही सगळे इतक्या चांगल्या मूड मध्ये होता, मग मी काय सांगणार होते म्हणून नाही सांगितलं, बस एवढंच. अरे सतत सगळ्यांचा विचार करते, स्वतःचा कधीतरी विचार कर. मी कशाला दुसऱ्यांचा विचार करू, सांगा ना. माझा विचार करायला तुम्ही आहात ना. चल, काळजी नको करूस, होईल सगळं नीट. हा, ओ मॅडम, तुम्हाला कितीदा सांगितलं इथं गाडी पार्क करू शकत नाही. ओ हॅलो, तू माझ्याशी या टोन मध्ये बोलू शकत नाहीस. आणि तुला माहिती नाही मी कोणाची मुलगी आहे ते. अहो, तुम्ही कोणाची मुलगी असाल पण तुम्ही इथं गाडी पार्क करू शकत नाही. अहो, आज कॉलेजमध्ये महत्वाची मीटिंग आहे. तुमची जर गाडी इथं पार्क असली तर दुसऱ्या गाड्या आत कशा येणार? नाही नाही, तुम्ही गाडी काढा. जा, नाही काढणार मी गाडी. आणि माझ्या पप्पांना सांगून मी तुलाच नोकरीवरून काढून टाकेल. अहो, तुम्ही जर इथं गाडी पार्क केलीत ना तर तशी माझी नोकरी जाणारच ते. सीताराम दादा, काय झालंय? अहो, बघा ना अश्विनीताई, कधीच या मुलीला सांगतोय इथं गाडी पार्क करू नको करू नको, पण ती ऐकतच नाही. आता मोठ्या साहेबांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल ना. अहो दादा, मी तुम्हाला कितींदा सांगते की ही गाडी पार्क नाही केली आहे मी, बंद पडली आहे. तरी तुम्ही काय ऐकूनच घेत नाही आहात. उलट तुम्हीच माझ्या गाडीला धक्का मारा आणि साईडला घ्या.
मी कशाला धक्का मारू? अहो मग मी काय डोक्यावर घेऊन जाऊ का गाडीला? एक मिनिट, तुम्ही दोघंही शांत व्हा, काहीतरी मार्ग काढूया. अभिजित, ऐक ना, यांची गाडी ना बंद पडली आहे, जरा मदत करतोस का? त्यांना पण घेऊन ये ना. हाय विद्युत. हाय. अरे केस जिंकलो म्हणून मी पार्टी देणार होती, पण तूच मला इन्व्हाइट केलास आणि इथे पिक करायला पण आलास. अगं पार्टी तू दिली काय आणि मी दिली काय? एकच, सेलिब्रेशन होणं जास्त महत्वाचं. खरंय, फायनली आपण केस जिंकलो आणि मागितली होती तितकी पोटगी सुद्धा मिळाली. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आपण सेलिब्रेट करतोय ते ठीक आहे, पण घरच्यांसोबत सुद्धा करायला हवं होतं ना. ऍक्च्युली कार्तिकी, मला तुझ्याशी जरा पर्सनली बोलायचं होतं आणि त्यामुळे मी तुला बोलवलं. काय झालं? कार्तिकी, कसं आता तुझा डिवोर्स झालाय म्हटल्यावर आजूबाजूचे तुला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारणार, ते साहजिकच आहे. आणि तुलाही आता पुन्हा सेटल व्हायलाही काही हरकत नाहीये, पण मला तुला माझ्या बाजूने काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. कार्तिकी, मला तू एक मैत्रीण म्हणून खूप आवडतेस, पण आपल्यात हे मैत्रीचं नातं कायम असेल, पण हे नातं पुढे नेणं मला जमणार नाही. म्हणजे तू आणि शिल्पी तरी? नाही नाही, हे बघ, शिल्पी बरोबर पुन्हा सेटल होण्याचा मी विचारही करत नाहीये, आणि तिला अशा अवस्थेत सोडून दुसऱ्या लग्नाचा विचार करणं मला योग्य वाटत नाहीये. कार्तिके, संजू आमच्या दोघांचा मुलगा आहे, तसं हे होणारं बाळ पण आमच्या दोघांचंच आहे, त्यामुळे त्या बाळाची सगळी जबाबदारी माझी असेल. पण जर मी दुसऱ्या नात्याचा विचार केला तर त्या बाळाला मी कितपत जस्टिस देऊ शकेन ना, हे मी नाही सांगू शकत. एक सांगू का, मला तू घेतलेला निर्णय आवडलाय. आपल्या आयुष्यात पुढे जाताना ना जुन्या नात्यांचा विचार करायचा नाही असं खूप जण करतात, पण तू ते तसं नाही केलंयस. म्हणजे तुला माझा राग नाही आला? नाही, उलट याआधी मला तुझा जितका आदर वाटत होता त्यापेक्षा आता जास्त आदर वाटतो. थँक गॉड कार्तिकी, मला खूप टेन्शन आलं होतं ऍक्च्युली. थँक्स. बरं, आता आपण ज्या कामासाठी भेटलोय तिथे जाऊया. हो. कारण यानंतर पुन्हा कधी भेटता येईल ते सांगता नाही येणार. केस तर संपली. तुला एक नवीन काम देऊ का? माझ्यासाठी ना घर शोध. ओके, प्लीज. मिसेस अश्विनी, तुमच्या प्रोडक्टची खासियत सांगा. माझ्या प्रोडक्टमध्ये ऑइल, कोकोनट ऑइल हे मेन इन्ग्रेडियंट आहे, कारण कोकोनट ऑइलमुळे चेहरा असा सॉफ्ट होतो. त्याच्याबरोबर मी दही आणि हनी वापरले. विटॅमिन ई मुळे चेहऱ्यावरचे रिंकल्स कमी होतात. आणि माझं क्रीम असं आहे की ऑल पर्पज क्रीम आहे. ड्राय स्किनसाठीही वापरता येऊ शकतं आणि ऑइली स्किनसाठीही वापरता येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे घरात ज्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात त्या गोष्टींपासून हे तयार केलं आहे. आणि वर्किंग वुमन्स असू देत किंवा घरात काम करणाऱ्या बायका, जर त्यांच्याकडे काही क्रीम अवेलेबल नसेल तर त्या हे घरच्या घरी पटकन तयार करून वापरू शकतात. तुमच्या क्रीमचा सुगंध फारच रिफ्रेशिंग आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ती घरी देखील तयार करता येऊ शकते. पण याच्यात हनी कमी पडले असं मला वाटतंय, त्यामुळे ती फारच पातळ झाली. त्याला हवा तसा स्टिकनेस आलेला नाहीये. मिस ईशा, तुम्ही तुमच्या स्क्रब बद्दल सांगा. सर, मी हा स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी कॉफी बेस्ड स्क्रब बनवला आहे. कॉफीचे जे सँड लाईक टेक्स्चर असते ना, त्यामुळे आपली डेड स्किन रिमूव्ह होते आणि आपली स्किन रिजनोवेट होते. पण हा स्क्रब फारच खरखरीत झालाय असं नाही वाटत तुला? त्यामुळे त्याने आपल्या स्किनला रॅशेस देखील येऊ शकतात आणि या कॉफीचा स्मेल देखील फारच ओव्हर पॉवरिंग आहे. आय डोंट थिंक सो. तू व्हॅनिला एसेन्सचा वापर करून अजून एक फ्रॅग्रन्स ऍड करू शकली असतीस. एनिवे, ओव्हरऑल स्क्रब चांगला झाला. थँक्यू. ओके, इथे आपली कॉम्पिटिशन संपलेली आहे.
थोड्याच वेळात आपण रिझल्ट अनाऊन्स करू. म्हणजे कळलं नाही मला सर. सर, अशी कॉम्पिटिशन घेऊन ऍडमिशन देणं हे तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? सर आतमध्ये येऊ. या सर, एक रिक्षावाला पेनड्राईव्ह देऊन गेला. ज्या बाई इथं उतरल्या होत्या त्यांच्या हातात हा पेनड्राईव्ह होता. तो बोलला की महत्वाचं असेल म्हणून तो परत द्यायला आला. बघू. सर, तुमचा लॅपटॉप घेऊन येतो. सर, सर, हे तर अश्विनी वाघमारेचं प्रेझेंटेशन आहे. हे खूपच वेल रिसर्च प्रेझेंटेशन आहे. सर प्लीज. सर, हे प्रेझेंटेशन बघून तुम्हाला असं वाटतंय की अश्विनी वाघमारेला C ग्रेड द्यावी? अश्विनी, तुझ्या प्रेझेंटेशनमुळे तुझी सीट कालच रिझर्व्ह झाली होती. ही कॉम्पिटिशन एक फॉर्मॅलिटी होती की तू एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेस हे प्रूव्ह करायला. आणि ईशा, आज तू हे प्रूव्ह केलंस की तू एक चांगली स्टुडंट आहेस. थँक्यू सो मच. खरंच खूप गोड आहेस तू. तू माझ्यासाठी तुझी सीट. अगं, मी काहीच केलं नाही. ही सीट तुझीच होती. आणि आज तू मला इन्स्पायर केलं की लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान कामायचं नाही. आणि तसंही मी वयाने लहान आहे आणि फॉरेनला जाऊन शिकून आली आहे आणि बाबांच्या खूप ओळखी आहे. आणि यामुळे मला जे हवंय ते मिळवण्याची मला सवय लागली आहे. आणि तुझा स्ट्रगल वेगळा आहे. तू जर या वयात हे करत आहेस तर माझ्या मते सगळ्या बाजूनी डिझर्विंग तूच आहे. जेव्हा जेव्हा तू जिंकत होतीस ना तेव्हा मी प्रत्येकाचा आनंद बघत होते. आणि जेव्हा मी जिंकली तेव्हा एकाने सुद्धा माझ्यासाठी टाळी नाही वाजवली. गेटवरच्या वॉचमन पासून ते वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत. आणि एवढंच नव्हे तर आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर पर्यंत हे सगळे तुझ्याच बाजूने. आणि इट शोज की तू इथे राहणं सगळ्यात जास्त डिझर्व करतेस. आणि आजपर्यंत मी जिथे जिथे गेली तिथे तिथे मी खूप फेमस होते. मी इकडे आले तरी मला माहिती आहे या क्लासमध्ये मी कोणालाच नको असेल. आणि इतका अनवॉन्टेडनेस मी कधीच सहन केला नाही आणि यापुढे करणारही नाही. कारण की ईशा तिच्या टर्म्सवर जगते आणि यापुढे तिच्या टर्म्सवरच जगणार. सो एन्जॉय युअर लाईफ अँड एन्जॉय युअर स्टडीज. परत एकदा थँक्स ईशा. आणि ना माझी खात्री आहे आपण पुढे आयुष्यात नक्की कुठच्या तरी वळणावर भेटूच. नक्की. डन. चल येते मी. बाय. अश्विनी, सगळं प्लॅन नुसार होणार आहे ना? नाही म्हणजे ती सरप्राईज सारखं वाटेल ना नक्की? अहो, मी बुकिंग केलंय. ठीक आहे, मग उद्या कलेक्ट करायला जाऊया. किती वाजता बोलवलंय? आपल्याला तिथे जायची काही गरज नाहीये. ते घरीच डिलिव्हरी करतील. अच्छा, मग ठीक आहे. हे पण त्यांना सांग नीट ते रॅप बीप गिफ्ट पॅक वगैरे व्यवस्थित करायला. ते गिफ्ट सारखं वाटायला पाहिजे ना. अहो, मी त्यांना सगळं नीट सांगितलंय आणि उद्या मयुरीचा ड्रेस ते आपल्या घरच्या पत्त्यावर डिलिव्हर करतील. ठीक. मयुरीला ड्रेस मिळाल्यावर किती खुश होईल ना. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्यावर खूप चिडलो होतो मी. यावर्षी तिला खूप खुश करायचंय मला. हो का? तरी मी विचार करते की लेकीसाठी एवढा महागाचा ड्रेस कसा काय घेतला तुम्ही? नाही ग, आपल्या मुली खूप गुणी आहेत. कधी काही हट्ट करत नाही, काही मागत नाही. मला हेच हवं तेच हवं कधीच बोलत नाही. मग किमान त्यांच्या वाढदिवसाला तरी आपण काहीतरी त्यांना जे आवडतं जे हवंय ते द्यायला हवं ना. हो, खरंय तुमचं. गेल्या काही महिन्यात खूप गोष्टी घडून गेल्यात. मयू दाखवत नसली तरी तिला त्याचा खूप त्रास झाला. आणि परत पूर्वीसारखं तिला जर आनंदी बघायचं असेल तर आनंद होईल असं काहीतरी करणं गरजेचं आहे. कॉफी रेडी आहे. चल, कॉफी रेडी. ए हॅलो, आणि बाहेर जाऊन काय बोलू नको सरप्राईज बद्दल, त्याचं वाटव होईल. अहो,
प्रॉमिस. अरे बापरे. जोरात चाललंय सगळं. मयू, ए मयू, उठ बाळा. अगं उठ ग, उशीर होईल कॉलेजला जायला. उठ. जर तू उठली नाहीस तर आम्ही बर्थडे गर्लला विश कसं करणार? हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला जे जे हवंय ते सगळं मिळून येतं. बरं मला सांग, कालचं सरप्राईज कसं वाटलं तुला? सरप्राईज तर एकदम मस्त होता. आणि आज दिवसभरात पण खूप 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 सरप्राईजेस आहेत तुला. आता तर नुकता दिवस उजाडलाय, कळलं? अगं हे हळू झोपली होती ना, उठवलंच तिला तू. कसला एवढा दंगा चालू आहे? अगं तू आज जिजूचा बर्थडे. विसरलीस ना दरवर्षी सारखी? कसं विसरीन मी? हा, काल एवढं डिस्कशन झालं आपलं, विसरण्याचा काही स्कोप तरी आहे का? मी गंमत करत होते. हॅपी बर्थडे. हे बेबी, तुला माहितीये आज मयू जिजूचा बर्थडे. लवकर उठ, लवकर उठ. ओके ओके ओके. आता नेक्स्ट सरप्राईज सांगा मला. ए सरप्राईज कोणी सांगतं का? एक सरप्राईज मी सांगतो, पण त्याआधी हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट सरप्राईज, आपण सगळे बीच वर फिरायला चाललोय. अगं जिजू, तुला किती वेळ लागणार आहे? कधीपासून आम्ही इकडे बसलोय. आले अगं आले. बघितलं? ती वेळ आवडते. खरंच हा, खरं आहे, बरोबर बोललीस. आता सगळ्यांना कळेल. इतके दिवस सगळे मला असंच म्हणायचे ना की फक्त शिल्पीला खूप वेळ लागतो आवरायला. आता कोणीतरी माझ्यापेक्षा लेट आवरणार आहे. या या या, तुमचीच वाट. वाव, मस्त ड्रेस आहे, एकदम मस्त. आई कशी दिसते? गोड दिसतेस. नजर नको लागायला, इतकी गोड दिसतेस. आज माझा बर्थडे ना खरंच खूप स्पेशल सेलिब्रेट होतोय, आणि तो फक्त तुमच्या दोघांमुळे. थँक्यू सो मच. अरे वा, आणि आजीने एवढी आवडीची तुझ्या खीर केली, त्याचं काय? मी तुला कसं विसरेन ग. आणि तुझ्या मैत्रिणी रात्री एवढे स्पेशली आले, तुला सरप्राईज दिलं, सेलिब्रेट केला वाढदिवस, सरप्राईज गिफ्ट दिलं, त्यांना पण क्रेडिट द्यायला हवं ना. जिजू, तू खरंच खूप लकी आहेस. तुझे फ्रेंड तुला आहे ना गिफ्ट देतात. माझे काय करतात माहितीये का? मला विश करतात आणि मग म्हणतात रिटर्न गिफ्ट. अरे कुहू, तू मोठी झालीस ना की तुझे फ्रेंड्स पण तुला गिफ्ट देतील. आपण पण गिफ्ट देऊया का आता? मलाही माझं गिफ्ट द्यायचंय. आपण त्याच्या अगोदर तिचं औक्षण करून घेऊया का? हो चालेल, बस काही प्रॉब्लेम. अश्विनी, बाबा काय झालं? नाही काही नाही, काही नाही. आई म्हणाली ना औक्षण कर कर कर. मयू, हे माझ्याकडून बघ, आवडतंय का तुला? अरे बघ तर. वाव, किती सुंदर आहे. थँक्यू. आई बघ ना. हो ग, खरंच खूप छान आहे. जिजू, धर माझ्याकडून तुला. आपण खाऊ संध्याकाळी. हा, आणि हे आजीकडून. आजी पैसे कशासाठी? अगं, लहान असताना तो वाट बघायचीस, आजी पैसे केव्हा देते आणि खाऊ केव्हा आणते. हॅलो, प्रतीक, हा विषय तुझ्यासाठी संपलाय. मयू, झालं ना, सगळं संपलं. तो विचार करणं बंद कर बाळा.
तू त्या विचारात एवढी हे असलं सगळं करते. तुला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? तू आई बाबांचा तरी विचार करायला पाहिजे. आई, आय एम सो सॉरी. सो सॉरी. तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न केलाच, पण मी तुझ्याशी खूप वाईट वागले ग. तुझ्यावर ओरडले, तुझ्याशी भांडले, खूप वाईट बोल. तुला मी घर सोडून निघालेले. आई, तू इतकं सगळं सांगत होतीस तरी पण वेण्यासारखी तुलाच खोटं ठरवत बस. त्याच्यावर विश्वास ठेवला. मी किती वाईट मुलगी आहे ग आई. नाही मयू, तू वाईट नाहीयेस. हे बघ, प्रत्येक माणसाला राग येतो, पण त्या रागावर कंट्रोल ठेवायला ना शिकलं पाहिजे. आयुष्यात बरे वाईट असे खूप प्रसंग येतात खरंच, पण ना नेहमी ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या लक्षात ठेवायच्या आणि वाईट गोष्टी विसरून जायच्या. मयू, आई, प्रतीक ना माझ्या आयुष्यातली वाईट आठवण आहे, खूप वाईट. मला ना माझ्या आयुष्यात काय डोळ्यासमोर पण नको आता. मला त्याच्या कोणत्याच आठवणी नको. मला ना त्याचा सतत राग येतोय. हे बघ मयू, कळतंय ग, मला सगळं कळतंय, पण आत्ताच मी तुला सांगितलं ना की स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायला शिकलं पाहिजे. हे बघ, आता मी जे काही सांगते ना ते लक्षात ठेव. याच्या पुढे तू हे असं हे केलंस ना थोड्या मुलीत काही करणार नाहीयेस मयू. आणि रडायचं तर अजिबात नाही, कारण माझी मयू खूप स्ट्रॉंग आहे. रडवी आहे का मयू? नाही ना? चल, मला प्रॉमिस दे. प्रॉमिस ठेवात. अगं ठेव. असं रडायचं नाही, कळलं? आणि आता काही झालं तरी डिस्टर्ब नाही व्हायचं. मी प्रॉमिस. मी प्रयत्न करेन.